वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चिट्टी, म्हणता पाप नुरे चिट्टी, म्हणता पाप नुरे चिट्टी, म्हणता पाप नुरे, म्हणता पाप नुरे. निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चित्ती, म्हणता पाप नुरे चित्ती, म्हणता पाप नुरे चित्ती, म्हणता पाप नुरे चित्ती, म्हणता पाप नुरे. निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती 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 संसाराची होय शांती, संसाराची होय शांती, संसाराची होय शांती, संसाराची. निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती नामाचा निज छंद, निवृत्ती नामाचा निज छंद, एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद, एका जनार्दन, एका निवृत्ती नामाचा निज छंद, नामाचा निज छंद, निवृत्ती नामाचा निज छंद, निवृत्ती एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी. निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती नाम, निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई निवृत्ति 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 मनता पापनुरे चित्ती मनता पापनुरे चित्ती निवृत्ती नाम घेता घेता गुणता पापनु म्हणता पापनु चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता
सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती संसाराची होय शांती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती नामाचा निजछंद निवृत्ती नामाचा निजछंद एका जनार्दनी आनंद निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता विठ्ठला विठ्ठला निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ते निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता
सदोदित मन निवृत्तीचे पायी सदोदित मन निवृत्तीचे पायी मन आणि गठाये जाऊ नको सदोदित मन निवृत्तीचे पायी मना आणि कठाई जाऊ नको जपतप काही न करी साधन तुटेल बंधन निवृत्ती नामे निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ते निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता हा सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा असून या अभंगामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं बहुसूचित्व कशा पद्धतीचं आहे ज्याला परमपवित्रता असं म्हणता येईल. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं बहुसूचित्व परमपवित्रत्व कसं आहे ह्या अभंगात विशद केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या शब्दात जर बोलायचं झालं श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं जर आपण नामचिंतन करू नामस्मरण केलं वैखरी वाणीने नामचिंतन करा. निवृत्तीनाथ महाराजांच्या नामस्मरणाचं महत्त्व काय आहे किंबहुना त्या नामचिंतनाचं अंतिम फल काय सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल सेवेचं प्रवृत्ती निमित्त असं आहे की सर्व संतांच्या समाधी प्रकरण या ठिकाणी सांगाव्यात असे नैमित्तिक सेवा अंमळनेरकर महाराजांच्या आज्ञेने गुरुवर्य चैतन्य महाराजांच्या आज्ञेने या ठिकाणी मी उभा आहे. काही श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांची कृपा सर्वांना हात जोडून वंदन करतो कारण समाधी प्रकरण सांगण्याचा माझा पहिला प्रसंग आहे. लक्षात घ्या मी हो यासाठीच म्हटलो की त्या निमित्ताने माझा अभ्यास होईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे इथे मी आपल्याला उपदेश करायला उभा नाही आहे या निमित्ताने माझा काही अनुवाद व्हावा माझंही काही चिंतन व्हावं. लक्षात घ्या म्हणजे ज्या दिवशी मला निरोप आला त्या दिवसापर्यंत समाधी प्रकरणावर मी चिंतन केलेलं नव्हतं. लक्षात पण त्या निमित्ताने ह्याही विषयाकडे आपलं लक्ष जाईल आपलाही काही चिंतन होईल काही अनुवाद या ठिकाणी व्हावा. पांडुरंगरायाच्या समोर क्षेत्र पवित्र आहे. नामदेव महाराजांनी समाधी प्रकरण लिहिलं त्यांच्या गावात महाराजांच्या समोर चैतन्य महाराज आहे म्हणायला तर साक्षात बाबा आहे. लक्षात घ्या त्या सारे गममधला सहा कशाला म्हणतात मला माहित नाही. आसुर मनुष्य मी. लक्षात घ्या भजन कुठे शिकलेलो नाही. असुर म्हणजे सुरविरोधी. लक्षात घ्या राक्षस नाही. असुर शब्दाचा अर्थ सुरविरोधी. भजन सम्राट स्वतः या ठिकाणी उभे आहेत. लक्षात घ्या काय परमभाग्य माझं काय पूर्वजन्मी मी काही पुण्याई केली असेल. अधिकार नसताना लक्षात घ्या एकच अधिकार केवळ परंपरेने श्रीमंत निवृत्तीनाथांची पूजा करत आलेलं घरानं आणि त्या सेवेच्या बळावर या ठिकाणी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. समाधी प्रकरण सांगायचं आहे. समाधी प्रकरण स्वतः नामदेव महाराज त्यावेळी उपस्थित होते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. लिहित असताना परिसा भागवतांनी लिहून काढलेलं आहे. स्वहित साधन सांगितले येथे पण लिहिलं कोणी परिसा भागवत लेखकू झाला परिसा भागवत परिसा नामदेव महाराजांनी हे समाधी प्रकरण लिहिलेलं आहे. संत परंपरेमध्ये आपण जर चिंतन केलं भक्त शिरोमणी नामदेव महाराज असे संत आहेत की संत चरित्रकार पहिले आत्मचरित्रकार जर कोणी असतील जर नामदेव महाराजांनी चरित्रच लिहिलं नसतं समाधी लिहिलं नसतं ज्ञानेश्वर महाराज एकांचं चरित्र आपल्याला सांगता आलं नसतं. लक्षात ज्याप्रमाणे ओवी म्हटली की ज्ञानेश्वर महाराज आठवत आहे भारुण म्हटलं की एकनाथ महाराज गवळणी म्हणावेत की निळोबा महाराज अभंग म्हटले की जगद्गुरू श्री तुकाराम महाराज
त्याच पद्धतीने आधी म्हटलं संत चरित्र, समाधी प्रकरण घेतलं की नामदेव महाराजांचं नाव आहे लक्षात. वाङ्मय ते सर्वांनी लिहिलेले विशेषतः यामध्ये आहे. नामदेव महाराज स्वतः प्रत्येक संतांच्या समाधीला त्या ठिकाणी उपस्थित राहून समाधी प्रसंग कसा घडला हे लिहून काढलेलं आहे. हे आपलं परमभाग्य आहे. सर्व संतांचं चरित्र आधी नामदेव महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि समाधीचं चिंतन करत असताना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढं समाधीचं चिंतन केलं आहे एवढं अन्यत्र कोणीही केलं नाही. किंबहुना योगाभ्यास हा केवळ स्वतंत्र समाधीसाठी म्हणून आहे. पतंजली ऋषींनी जे योगसूत्रांचं जे निर्माण केलं आहे केवळ समाधीसाठी, पण त्याही योगसूत्राचं आपण चिंतन केलं तर त्यातही आपल्या संतांचा विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांचा विशेष आपल्याला दिसून येईल. 6व्या अध्यायातील जर योगी पुरुषाचं वर्णन, कुंडलिनी योगाचा विचार त्यातही बारकावाने चिंतन केला तर ज्ञानेश्वर महाराजांचं त्या कुंडलिनी योग वर्णनात काय स्थान आहे उगीच वर्णन केलं नाही. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, ज्ञानराज माझे योग्यांची माऊली, ज्ञाने निगमवल्ली प्रगट केले. योग्यांची माऊली असणारे ज्ञानेश्वर महाराज कुंडलिनी योगाचं जे चिंतन लिहिलं आहे, कुंडलिनी योगावर पुष्कळ लोक विवरण करण्याला प्रवृत्त झाले. काहींनी तो विचार पूर्ण केला नाही. किंबहुना एका संस्कृत ग्रंथकर्त्याने कुंडलिनी योगाचं चिंतन लिहित असताना संस्कृत ग्रंथामध्ये प्रमाण सापडलं नाही. कुंडलिनी योगासाठी त्याने संस्कृत ग्रंथाला ज्ञानेश्वरीतील प्राकृत वचन प्रमाण म्हणून दिले. लक्षात घ्या, म्हणजे संस्कृत ग्रंथालाही मराठीतील प्राकृत वचन प्रमाण म्हणून देता यावं एवढा ज्ञानेश्वर महाराजांचा हा समाधी स्वरूपाचा अभ्यास. किंबहुना ते सतत आपल्या भावसमाधीत राहणारे हे सर्व महत्व, तो राहे तेथ कपिध्वजा समाधी माझी, ही त्यांची स्थिती आहे. आपल्या वारकरी संप्रदायातील अत्युच्च कोटीचं परमश्रद्धेचं सर्वात श्रेष्ठ जर काही स्थान असेल तर श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी, महाराजांची जलसमाधी आहे. सदेह वैकुंठाला महाराज गेले, आकाश समाधी मुक्ताईने घेतलेला त्या समाधीच्या प्रकारामध्ये ही जी स्थल समाधी आहे त्यातही विशेष जी संजीवन समाधी हा संतांचा. कारण संजीवन समाधी या शब्दावर बरीच चर्चा आहे. आजही विद्वानांच्या मध्ये उलट सुरू काय, तुम्ही आम्ही जनसामान्य लोक आहोत, आपल्याला रात्री धड झोप लागत नाही, आपल्याला समाधी कुठून लागणार आहे. तरी देखील काय झालं, समाधी लागला नाही तरी त्याचं महत्व. नवीन युगात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळात ज्याला इन्फॉर्मेशन म्हणून म्हणतात, माहिती ज्याला म्हणतात, तेवढी का होत नाही. त्या दृष्टीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की समाधी या शब्दाचा अर्थ असा आहे, चित्ताचं चिरस्थिरीकरण करणं याचं नाव आहे समाधी. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचं सम्यक आधान करणं याचं नाव समाधी आहे. संजीवन समाधी म्हणजे सम्यक जीवन समाधी. या समाधीचं उपलक्षण तुम्हाला मी सांगतो. कशावरून ही संजीवन समाधी घेतली आहे. योगशास्त्रामध्ये योगी पुरुष ज्या ठिकाणी संजीवन समाधी घेतो त्या ठिकाणी अश्वत्थ वृक्ष असला पाहिजे, हे त्या समाधीचं उपलक्षण आहे. आपण सासवडला जाऊन बघा, त्र्यंबकेश्वरला येऊन बघा, अश्वत्थ वृक्ष त्या ठिकाणी पाठीमागे, आपल्या मंदिरात पाठीमागे पिंपळाचं झाड आहे. लक्षात घ्या. विज्ञान काय सांगतं ते तुम्हाला सांगतो. विज्ञान असं सांगतंय की अश्वत्थ वृक्षाचं स्वरूप असं आहे, आपल्या मुळीच्या द्वारा खाली ऑक्सिजन सोडत आहे. म्हणजे जो योगी पुरुष आहे त्या योगी पुरुषाला अश्वत्थ वृक्षाच्या मुळीद्वारा प्राणवायू मिळावा ही वैज्ञानिकांचं सांगणं आहे. आणि हे संजीवन समाधीचं उपलक्षण आहे का? कारण आजही आपली धारणा अशी आहे, त्या विग्रहाला धरून निवृत्तीनाथ महाराज असू द्यात, ज्ञानेश्वर महाराज असू द्यात, सोपान काका असू द्या, त्या विग्रहाला धरून आजही त्या ठिकाणी समाधीत बसलेली आहेत. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदू, हृदयी धरून या ध्यान. काय करतायत? कथा कीर्तन करीतू
नाथ महाराजांची झालेली नंतर भेट, या सर्व प्रसंगावरून आपल्याला एवढी गोष्ट निश्चित करता येईल, आजही त्या विग्रहाला धरून हे संत तिथे बसलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या तर त्या दंडाला पालवी फुटावी, अजान वृक्ष त्याचा निर्माण व्हावा, हे त्या समाधीचं योगशास्त्रानुसार उपलक्षण आहे की त्या विग्रहाला आजही ते महात्म्य धारण करून बसलेले आहेत. त्याचं नाव आहे संजीवन समाधी. एका इंग्रजीकर्त्याने, इंग्रजी ग्रंथकर्ता योगाभ्यासाचं चिंतन लिहित असताना त्याने असं लिहिलंय की या योगाभ्यासाची शेवटची अवस्था काय, याचं फल काय. त्याने असं लिहिलंय त्याच्या मतामध्ये सुपर ह्युमन होणं हे योगाभ्यासाचं फल आहे. त्याचं भाषांतर भगवंताने केलं आहे. तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम. अनामय स्थिती प्राप्त होणं याचं नाव आहे सुपर ह्युमन. अनामय स्थिती आपल्या मतामध्ये सत्वगुणामध्ये आहे आणि सत्वगुण म्हणजे परमार्थ नाही, परमार्थ म्हणजे गुणातीत होणं ही परमार्थाची अवस्था. ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज हे गुणातीत महात्म्य असल्यामुळे या इंग्रजी ग्रंथकर्त्याने केलेल्या वर्णनाच्याही अतीत हे महात्म्य लक्षात घ्या. त्यांचे जे समाधीचं जे वर्णन आहे, योगशास्त्रात पुष्कळ त्या समाधीचे प्रकार दिले आहेत. सविकल्प समाधी आहे, निर्विकल्प समाधी आहे, संप्रज्ञात समाधी आहे, असंप्रज्ञात समाधी आहे, शब्दानुविद्ध समाधी, शब्दाननुविद्ध समाधी. या सर्व समाधी प्रकारामध्ये आपल्या संतांनी घेतलेला हा संजीवन समाधी हा विशेष आहे की त्या विग्रहाला आजही त्या ठिकाणी धारण करून बसणं. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं ही समाधी अवस्था आपल्याला कशामुळे प्राप्त झाली, की ह्या समाधीचं तुम्ही वर्णन करतात, ह्या समाधी अवस्थेमध्ये मी राहतो, माझ्या या समाधीचं जे प्रबोधन घडलं, माझ्या या समाधीचं संजीवन घडलं, ते कशामुळे घडलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझ्या समाधीचं संजीवनाचं प्रबोधनाचं महत्वाचं साधन माझे श्रीगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज यांनी त्याकरता मला मंत्र दीक्षा दिली, बोध दीक्षा दिली. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी मंत्र दीक्षा दिली, बोध दीक्षा दिली. त्या मंत्र दीक्षेचा परिणाम समाधी साधन संजीवन नाम. समाधी साधन संजीवन नाम. शांती दया सम सर्वभूती. शांती दया सम सर्वभूती. शांतीची पैशांती निवृत्ती दातारू. शांतीची पैशांती निवृत्ती दातारू. समाधी साधन संजीवन नाम. माझ्या संजीवन समाधीचं साधन नाम आहे. पण कोणतं नाम, उगेच कोणतंही नाम नाही. नामाचंही जे महत्व आहे, मंत्रदीक्षेचे जे महत्व आहे, मंत्र काय ग्रंथामध्ये पुष्कळ आहे, पण कोणत्या मंत्राचं महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज हे माझे सद्गुरू आहेत. गुरुपदिष्ट प्राप्त झालेला जो मंत्र आहे त्या मंत्राच्या साधनेने माझ्या समाधीचं संजीवन घडलं. उगीच कोणत्याही मंत्राने नाही, गुरुद्वारा प्राप्त झालेली मंत्र दीक्षा. मग निवृत्तीनाथ महाराजांनी कोणता मंत्र मला दिला. हरे नाम उच्चारू विधला तेने. हरे नाम उच्चारू विधला तेने. हरिनाम उच्चारू दिधलातेने. शांतीची पै शांती निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ महाराज खरे दातार आहेत. ज्ञानदान करण्यामध्ये, बोध दीक्षा देण्यात, मंत्र दीक्षा देण्यात सर्वात अत्युच्च कोटीचं स्थान श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्यावर कृपा केली म्हणून या स्थितीला प्राप्त झालो. कारण परमार्थामध्ये गुरुच्या कृपेला विशेष महत्व आहे. गुरूंची जर कृपा होईल काय घडतं काय. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देत आहेत. जयाचेने कृपा सलिले. गुरु जर प्रसन्न होतील तर
जीव आपण एकष्टीत असणारे जीव, पण परिणाम काय? ब्रह्मो परला आहे, ब्रह्माच्याही वर ज्याची योग्यता होते आहे. आणि जर गुरु उदास होतील, ब्रह्म आहे सच्चिदानंद रूप, पण ब्रह्म तृणातळी जाये, गवताच्या काळीपेक्षा हीन गुरु जर उदास होतील. उदास उजेने. माझ्यावर श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांची कृपा झाली. माझे श्रीगुरु आहेत. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज माझे सद्गुरू असल्या कारणाने त्यांनी मला मंत्र दीक्षा दिली, बोध दीक्षा दिली, किंबहुना हे त्यांचं मुख्य कर्तव्य आहे. या स्थितीला जे मी प्राप्त झालो, हे ज्ञान, ही स्थिती कशामुळे मिळाली? ज्ञान गुढगम्य ज्ञानदेवा लाधले. कशामुळे लाधले? निवृत्तीने दिधले माझे हाती. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी मला हे ज्ञान दिलेलं आहे. असणारी ही जी स्थिती आहे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. म्हणजे हा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार, ती मंत्रदीक्षा, तो बोध माझ्या हृदयात श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी संक्रमण केल्यामुळे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्यामुळे माझ्या समाधीचं संजीवन घडलं, या अवस्थेला मी प्राप्त झालो. म्हणून श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी मला जे ज्ञान दिलेलं आहे, त्या ज्ञानाव्यतिरिक्त आता मी कोणत्याही ज्ञानाला प्रमाण मानायला तयार नाही. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवा निवृत्ती देवी ज्ञान. समाधी संजीवन हरि पाठ हरि पाठ. हरि पाठ हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना. ज्ञानदेवा प्रमाण. काय प्रमाण आहे? निवृत्ती देवी ज्ञान. कारण असं आहे, निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेलं ज्ञानच मला सर्वतोपरी प्रमाण आहे. का? आपण बघा, व्यवहारातही चिंतन करा. प्रमाणजन्य ज्ञानाला अन्य कोणत्या प्रमाणजन्य ज्ञानाकडनं जर ते बाधित होईल, मनुष्याला पश्चाताप करायची पाळी येते. लक्षात घ्या. मग असं कोणतं ज्ञान आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेलं ज्ञान असं आहे, पुन्हा पश्चाताप करायची पाळी नाही. हे ज्ञान कोणत्याही ज्ञानाकडून आता बाधित होणार नाही. निर्वाढ स्वरूपाचं ज्ञान मला दिलं, ज्या ज्ञानाने माझ्या समाधीचं संजीवन घडलं, जे माझं साधन आहे समाधीचं. हरिपाठात शेवटी महाराज सांगतात, समाधे संजीवन हरिपाठ. माझ्या या स्थितीचं साधन हे ज्ञान आहे. श्रीगुरूंच्या कृपेने हे प्राप्त झालं. माझे श्रीगुरू जर प्रसन्न होतील, निवृत्तीनाथ महाराजांचं सामर्थ्य एका शब्दात सांगतो. ज्ञानेश्वर महाराज हे वर्णन करतायत. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महापुरुषाकडे बघितलं की निवृत्तीनाथांच्या सामर्थ्याची कल्पना यावी. दुसरं आपल्या वाणीने काही वर्णन करू शकत नाही. लक्षात घ्या. जसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, किंबहुना श्री निवृत्ते ठेविलो असे जी स्थिती, ते काय देव हा ते वाचेचे या. तो बोध जर वाणीने सांगता येत नाही, काय त्यांची कृपा असेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, श्रीगुरू निवृत्तीनाथांचा अधिकार असा आहे, वाणीने जर उपदेश केला, लगेच शक्तिपात, लगेच जीवदशा निवृत्त व्हावी, अशी निवृत्तीनाथांची वाणी. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊ न उठे कवन एक जू. तुका म्हणे कानी ऐकेली मात, परिणाम तोची झाला घात जीवपणा. अशी महाराजांची वाणी. श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जर सामर्थ्य त्या शक्तिपाताचं, निवृत्तीनाथांच्या शक्तीचं, आपल्या मस्तकावर नुसतं हात ठेवू द्या. महावाक्याचेनी नावे, गुरुकृपेचेनी थावे, माथा हात ठेविला नवे, थापटेला जैसा. केवळ डोक्यावर हात ठेवला तरी शक्तिपात होतोय. जसं जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, सापडविले वाटे घडलं काय, मस्तके तो जाना ठेविला कर. केवळ डोक्यावर हात ठेवूनही शक्तिपात करण्याचं सामर्थ्य. त्याच्याही पुढे निवृत्तीनाथांच्या सामर्थ्याचं वर्णन केलं आहे.
नुसता डोक्यावर हात ठेवला नाही, केवळ निवृत्तीनाथ महाराजांना स्पर्श होऊ द्या, आलिंगन होऊ द्या. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया. काय त्यांचं सामर्थ्य असेल त्याही पुढे वर्णन केलं आहे. केवळ दृष्टीचं, दृष्टी सामर्थ्य निवृत्तीनाथांचं काय. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात केवळ त्यांच्या दृष्टीला जरी मी प्राप्त झालो होईल काय. कृपा कटाक्ष न्याहाळीले आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, भक्ता तिथले वरदान. आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवी केवळ निवृत्तीनाथ महाराजांनी दृष्टिक्षेप करावा एवढं त्यांच्या दृष्टीत सामर्थ्य आहे. जसं अद्वैत मकरंदात सांगितलंय, कटाक्ष किरणाचा गंध मनोहार्थये नमः, अनंतानंद कृष्णाय जगत मंगलमूर्तये. केवळ दृष्टीने कसं होईल. एखाद्याने विचारलं, ज्ञानेश्वर महाराज कुर्मीचं उदाहरण देत आहे. ती कुर्मी बघा, आपल्या मुलाला दूध पाजित नाही तरी तिची मुलं वाढत आहेत. आपल्या मुलाला किती दूध पाजा, आपली मुलं वाढत नाही. ती दूध पाजित नाही म्हणजे तिला दूध नाहीच, पण दृष्टीमध्ये सामर्थ्य दिलंय की दृष्टीने मुलं वाढावीत. निवृत्तीनाथ महाराजांच्या दृष्टीने केवळ शक्तिपात करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे. त्याही पुढे केवळ स्मरण करा, लक्षात घ्या. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचा आता इथे दृष्टीचा विषय नाही, आलिंगनाचा विषय नाही. एक ओवी तर त्या दोन्हीचे लक्षण महाराजांनी घातलंय. हा दिठीवा जया वळू झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, परिणाम काय तो जीवची परे तुके महेशेशी. त्याही पुढे सांगितलं आहे शक्तिपाताचं सामर्थ्य निवृत्तीनाथ महाराजांचं काय आहे. करून बघा. हा सांगण्याचाही विषय नाही, हा अनुभवाचा प्रयोगाचा विषय. प्रयोगनिष्ठ आपला संप्रदाय लक्षात घ्या. अनुष्ठान करून बघा. काय अनुष्ठान सांगितलंय. जसं क्रौंच पक्षाचं उदाहरण दिलं आहे. ती पक्षीनी विहार करत असते, पिल्लाचं स्मरण करते तरी पिल्लं वाढताय. म्हणजे स्मरण. निवृत्तीनाथ महाराजांचं केवळ आपण स्मरण करा, लक्षात घ्या. सामर्थ्य त्याचं जर वर्णन करायचं झालं, स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, निवृत्ती पावलो विश्रांती, स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या, संसाराची शांती झाली माझ्या, झाली माझ्या. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली. मग केवळ स्मरण केलं तरी शक्तिपात आहे. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचं सामर्थ्य. वाणी अशी आहे शक्तिपात करू शकते, दृष्टी दिली तरी शक्तिपात, केवळ स्मरण केलं तरी शक्तिपात. कारण हे जे संत आहेत हे अवतारी संत आहेत, लक्षात घ्या. हे सामर्थ्य यांच्या ठिकाणी आलं कसं. आपला संप्रदाय जो आहे म्हणजे आद्य शंकरापासून ही ज्ञानविद्या सुरू झाली. स्वतः भगवान शंकर ह्या ज्ञानाचा मुख्य उपासक. जगद्गुरु शंकराचार्याचे चिंतन केले तेही भगवान शंकराचेच अवतार. आणि आपल्या संप्रदायाच्या दृष्टीने विचार केलं मूळ अधिष्ठान श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, तेही शंकराचेच अवतार. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, शिवे अवतार धरून. म्हणजे स्वतः भगवान शंकर साक्षात अवतीर्ण झालेले. म्हणजे संतांमध्ये हे अवतारी संत आहेत, लक्षात घ्या. आपली वारकरी संप्रदायाची संत परंपरा ही अवतारी संत परंपरा आहे. संतांचं जे वर्णन केलंय, तुम्ही आम्ही मनुष्य आहोत, आपण जन्माला का आलो, अनेक दोष आपल्याला कारण आहे. काम कर्म अविद्या पुष्कळ आपल्या पाठीमागे आहे. कितीही दोषात जन्माला आलो, काही आपलं पूर्व पुण्य जर उदयाला येईल, काही पायीवारी, काही अनुष्ठान, काही महात्म्याची भेट होईल, गळ्यामध्ये पवित्र तुळशी माळा धारण करील, मल विक्षेप दोष निवृत्त होईल, आत्मस्वरूपाचं आवरण निवृत्त होऊन जर महात्म्याची कृपा झाली, जगदोद्धाराचं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं, लक्षात घ्या. म्हणजे मानव एकदा प्रयत्न करून संत होऊ शकतो. दुसरा संतांचा प्रकार म्हणजे देव संत होतो आहे. देव अवताराला आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा देव आहे. पण अर्जुनासारख्या भक्ताचा उद्धार करायची ज्यावेळी वेळ आली, देवपणा सोडून दिला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचे देव. गुरु होतो पण कधी पहिल्या अध्यायात गुरु झाला नाही. अर्जुन बोलतच जो तो होता.
निश्चित ज्यावेळी भ्रमात होता त्यावेळी गुरुत्व भगवान गुरु झाले नाही. ज्यावेळी संशयात आला मी हे काही बोलतोय एवढं बोलूनही माझं बोलणं भगवान मनावर घेत नाही, त्या अर्थी माझं काही चुकत असलं पाहिजे. संशयात आला, शिष्यत्व पत्करलं, कार्पण्य दोषो, मग गुरुत्व पत्करलं, मग भगवान बोलायला सुरू झाले. तिथून गुरुत्व पत्करलंय, तिथून भगवद्गीतेचा आरंभ आहे. म्हणजे देव एकदा संत होतो. आणि तिसरा प्रकार अवतारी संतांचा. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज हे सर्व संत हे अवतारी संत काही दोषामुळे जन्माला आले नाही, हे अवतीर्ण झाले. कशामुळे? केवळ जनसामान्यांचा उद्धार व्हावा. या संतांच्या अवताराचं महत्वाचं कारण आहे करुणा. त्यांना गप्प बसू देत नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, हे सर्व संतांना लागू आहे. सर्व संतांचं हृदय उघडून बघा, असंच आहे. येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती कशासाठी आले? येथे उपकारासाठी, त्याच कारणासाठी आले, दुसरं कारण नाही. नाही तर मूळ साक्षात परब्रह्म स्वरूप असणारे हे संत. उजळा वया आलो वाटा, महाराज सांगतात त्याच्यासाठी आलो. खरा खोटा निवाडा, म्हणजे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सर्व संत. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबा महाराजांपर्यंत सर्व संतांची यादी करा. सर्व अवतारी संत आहेत. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई यांचं जरी नुसतं वर्णन करायचं झालं, तिने देव जैसे परब्रह्मेचे ठसे, म्हणजे असे अवतारी संत परंपरा हे ह्या संतांचं सामर्थ्य. त्यात श्रीमंत निवृत्तीनाथ सर्व संतांच्या आदरणी मूळ अधिष्ठान स्थान. का बरं? त्याचंही कारण आहे. कारण असणारं हे अद्वैत तत्वज्ञान वेदामध्ये सांगत चालत आलेलं परंपरेने असणारं तत्वज्ञान सर्व जनसामान्यांना प्राप्त व्हावं, त्यांच्या अंतःकरणात ही दया निर्माण झाली. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करीत होते. गहिनीनाथांची गुरूंची भेट झाली. गुरूंची भेट झाल्यानंतर गहिनीनाथांनी तो बोध निवृत्तीनाथांच्या हृदयात संक्रमण केल्यावर आज्ञा केली की आता आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ निर्माण झाला पाहिजे. हे तत्वज्ञान सर्वसामान्यांना प्राप्त झालं पाहिजे. जे जे शरीर आत्मवान आहे त्या प्रत्येकाला आत्मज्ञानाचा अधिकार असल्यामुळे सर्वांच्या हृदयात हा बोध संक्रमण करा. गहिनीनाथांनी आज्ञा केली. बस निवृत्तीनाथ महाराजांना काय पाहिजे होतं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात आधीच तव तो कृपाळो. आधीच निवृत्तीनाथ महाराज कृपाळो, कारण केवळ कृपेमुळेच अवतीर्ण झाले. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू. अमूर्ताची अमूर्त रूप असणारे पण मूर्त का झाले? परिमूर्तू कारुण्याचा. केवळ मूर्तिमंत करुणा म्हणजे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज केवळ करुणेमुळे आले. आधीच तव तो कृपाळू, कृपाळूच आहे. वरी गुरु आज्ञेचा बोलू मग काय? ज्ञानेश्वर महाराज सांगतात गुरूंनी आज्ञा केली. तिरे संस्कृताची गहने तोडून या मराठी शब्द सोपाने, रचिले धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी. ज्ञानेश्वर महाराज सर्व ग्रंथ निर्माण झाल्यावरही श्रेय गुरूंना देत आहेत. श्रेयदान की माझं हे वैभव नाही, गुरूंची कृपा. हल्ली व्यवहारात बघा, एखादं काम केलं तर त्याचं श्रेय मला कसं मिळेल लोक बघतात. नाही नाही, न केलेल्याही कामाचं श्रेय मला मिळावं म्हणणारे लोक आहेत. इथे ग्रंथ स्वतः निर्माण केला आणि सांगतात हे माझ्या कृपेचं वैभव नाही, हे माझा ग्रंथ नाही. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जिसाचे, ग्रंथून नोहे कृपेचे वैभवती. निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेचं हे वैभव आहे. म्हणजे हा जो वारकरी संप्रदायाचा हा लोकशाही पंथ जो निर्माण केला. लोकशाही या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. ह्या पंथाचं वर्णन करत असताना अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसिकेवर आधारलेला भक्तिप्रधान व्यवहार असलेला आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ म्हणजे आपला संप्रदाय. विठ्ठला विठ्ठला. आध्यात्मिक लोकशाही आहे. बैसका अद्वैत तत्वज्ञानाची आहे. महत्वाचं साधन भक्ती आहे. आपल्या संप्रदायामध्ये सामूहिक पद्धतीने प्रत्येकाच्या उद्धाराची चिंता आहे. प्रत्येकाच्या उद्धाराची कळकळ आहे. नवे नवे प्रत्येक मनुष्य जीवनमुक्त आहे मूळचा. उलट बद्ध कसा झाला हे आश्चर्य आहेच. मुळात परब्रह्म स्वरूप उलट बद्ध कसा झाला हे आश्चर्य आहे. मी जर कीर्तन संपल्यावर सांगितलं हा कीर्तन झाल्यावर सर्व मंडळी आपापल्या घरी नीट न चुकता जातील तर यात काय विशेष आहे. पण कीर्तन झाल्यावर सर्व मंडळी आपापल्या घरी न जाता दुसऱ्याच्या घरात जातील तर आता मात्र भ्रम आहे, आता मात्र वेडेपणा आहे. म्हणजे आपल्या घरात जाण्यात शहाणपणा नाही, दुसऱ्याच्या घरात जाण्यात वेडेपणा आहे. स्वस्वरूपाचं ज्ञान संपादन करण्यात काय शहाणपणा आहे. पण बद्ध समजतो यात आश्चर्य आहे, वेडेपणा आहे. कारण मूळ चैतन्याच्या दृष्टीने जर विचार केला मुक्त होता परी
बळजबरीने बद्ध झालाय, बळी झाला बद्ध. कारण बंध आणि मोक्ष व्यवस्था अशी आहे की खरंच बंध आहे आणि खरंच मुक्त आहे असं नाही. बंधा वाचून बंध आहे आणि तत्सापेक्ष मोक्ष आहे. विमुक्तस्य विमुच्यते. अरे अगोदर बंध असला तर मुक्त झाला असं म्हणणार. हे सुटले म्हणजे अगोदर कुठेतरी अटकले होते, कुठे आत गेले होते म्हणून सुटले. महाराजांचं वचन असं आहे, बंधन ते नाही ठावे, बंधन ते नाही ठावे, बंधन ते न ते नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही अगोदर बंधन काय हे जर माहिती नसेल मुक्त झाला म्हणणार कसं काय. हा आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज हे त्याचे मूळ अधिष्ठान. ह्या ज्ञानगंगेचा उगम निवृत्तीनाथ महाराजांच्या पासून झाला. तोही कुठे झाला? ब्रह्मगिरीवरच झाला. गोदावरीचाही उगम तिथूनच आहे, ज्ञानगंगेचाही उगम तिथूनच आहे. आणि या ज्ञानगंगेचा जसा गोदावरीचा उगम बघा आपण, तिथे वर उगमावर ब्रह्मगिरी गेल्यावर लहान उगम आहे, छोटं आहे स्थान, पुढे केवढं अफाट विस्तीर्ण रूप आहे. ज्ञानगंगेचा उगम श्रीमंत निवृत्तीनाथांच्या ठिकाणी अतिशय छोटा झाला, त्यांचं वाङ्मय अतिशय छोटं आहे. पुढे ती ज्ञानगंगा ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आली, अतिशय विस्ताराला पावली. नामदेव महाराजांच्या ठिकाणी ज्ञानगंगेचा आणखीन विस्तार झाला. एकनाथ महाराजांच्या पर्यंत येताना तर महासागर नाथ सागर तयार झाला. आणि आता अभिव्यक्त होताना एकमेव महाराजांच्या गाथेच्या द्वारा अभिव्यक्त व्हायचं आहे. आपण चिंतन करायला पसरलेलं जर पाणी असेल, एकत्र केलं एका मार्गाने सोडून बघा, त्याला शक्ती तयार होते, तेज येतं. हे जे वीज तयार केली जाते ती अशीच केली जाते, एक प्रकारचं तेज आलं. आता संपूर्ण वारकरी संप्रदायाचा वाङ्मय मागे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून एकनाथ महाराजांपर्यंत आता एकमेव महाराजांच्या मुखाने अभिव्यक्त व्हायचं आहे. मग त्याला एक तेज आलं, एक धार आली महाराजांच्या गाथेच्या रूपाने. म्हणून महाराजांची गाथा अतिशय चिंतनीय अशा प्रकारचा विषय आहे. म्हणजे पंडितालाही आत शिरल्यावर बाहेर पडावं सुधरत नाही. आपलं काय परमभाग्य, आपण या ठिकाणी रोज गाथेचे चिंतन ऐकता. सकाळी काही योग आला, काही श्रवण करण्याचा चंद्रशेखर महाराजांचा परमभाग्य. लक्षात घ्या, असे शब्द मोत्यासारखे कुठे ऐकायला मिळत नाही. लक्षात घ्या, याचं दुर्लभत्व एवढं आहे. कितीही विशुद्ध पुण्य त्याच्यासाठी लागत असेल, सहजच हे शब्द कानावर पडू शकत नाहीत. अशी ज्ञानगंगा जी विस्ताराला पावली, श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज हे त्याचे मूळ स्रोत आहेत. त्या निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार नाथ महाराज सांगतायत की अशा श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांचं वाणीने जर केवळ उच्चारण केलं तर काय फल प्राप्त होत आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता, पापानुरेची पापानुरेची निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. निवृत्तीनाथ महाराजांचं केवळ नामचिंतनाचं फल काय. कारण एकदम प्रस्तावना थांबवली, त्याचं कारण घड्याळ बघितलं, वेळेची मर्यादा आहे, समाधी प्रकरणही सांगायचं आहे, सर्वच मर्यादा आहे. सर्व मर्यादेत पास होणं मोठं अवघड आहे. लक्षात घ्या, प्रयत्न चालला आहे. केवळ निवृत्तीनाथ महाराजांचं नामचिंतन करा. निवृत्ती निवृत्ती म्हणता काय फल होईल. पाप नुरे चित्ते, पापाची आत्यंतिक निवृत्ती होईल. जसं भगवंताच्या नामाचं फल आहे, हरे उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासे क्षण मात्रे. निवृत्तीनाथांच्या नामाचं तेच फल. का बरं. मुळात दोघं स्वरूपाने एक, हरी तैसे हरीचे दास.
ज्ञानेश्वर महाराज त्याही पुढे सांगतात, निवृत्तीनाथ महाराजांची घनता परब्रह्मतत्वापेक्षा अधिक आहे. कारण परब्रह्मतत्व कोणाचा उद्धार करू शकत नाही. माझे गुरु असे आहेत, किती लोकांचा आजपर्यंत उद्धार केला असेल, भविष्यात किती करतील सांगता येत नाही. काय त्यांची योग्यता, म्हणजे परब्रह्मापेक्षाही ज्यांची घनता अधिक आहे. देवाच्या नावाचं हे फल तर निवृत्तीनाथांच्या नावाचं त्याहीपेक्षा अधिक फल आहे. पाप नुरे चित्ती, पाप चित्तात राहणार नाही. पाप निवृत्त होणं ही परमार्थाची खरी पहिली पायरी आहे, सुरुवात आहे. जिथून आपण परमार्थ सुरू केला, नामचिंतन सुरू केलं, त्या दिवसापासून आपण निष्पाप असण्याची गरज आहे. पुण्य करा करू नका पुढची साधना हा स्वतंत्र विषय आहे. निदान नामचिंतनाला लागला ना, मग पापापासून दूर राहिलं पाहिजे. एकीकडे पाप करतो, एकीकडे नाम भक्ती करतो, चालणार नाही. पाप निवृत्त होणं, मनुष्य निष्पाप होणं परमार्थाची खरी पहिली पायरी. जसं मगाशी मी सांगितलं, मानव एकदा संत होतो. कोणता मानव? भगवंताचा श्लोक असा आहे, अपिचेत सो दुराचारो भजते मामनन्य भाग साधुरे वस मंतव्या सम्यक व्यवसितो हि सा. पूर्वीचा कितीही दुराचार्य असू द्या, म्हणजे पूर्वीचा कितीही पापी असू द्या, पण एकदा परमार्थाला लागला की तो निष्पाप असावा लागतो. निष्पाप होणं हा खरा परमार्थाचा पहिला अधिकार. तो जर प्राप्त करून घ्यायचा असेल, एकमेव साधन आहे निवृत्ती. निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती, पापाची आत्यंतिक निवृत्ती, म्हणजे मल नावाचा दोष पूर्ण निवृत्त होतो. कारण हे दोष गेल्याशिवाय ज्ञानाचा अधिकार प्राप्त होत नाही. ते ज्ञान प्राप्त व्हावं, स्थिरावं, अनुभूतीला यावं वाटत असेल तर अगोदरचे हे दोष निवृत्त झाले पाहिजे. जो मनुष्य निष्पाप आहे, ज्याचा मल नावाचा दोष निवृत्त झाला आहे, त्याच्याच वृत्तीमध्ये हे ज्ञान स्थिर राहील, अन्यत्र राहत नसल्यामुळे पहिलं साधन केलं पाहिजे, मलदोषाची निवृत्ती झाली पाहिजे. याकरता केवळ निवृत्तीनाथाचं नामचिंतन करा. पाप नुरे चित्ती, पाप चित्तामध्ये राहणार नाही. आणखीन काय फल प्राप्त होईल जर निवृत्तीनाथांचं आपण नामचिंतन केलं तर? आणखीन त्या फलाची यादी देत असताना दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, निवृत्ती नाम घेता, निवृत्ती नाम घेता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता, निवृत्ती नाम घेता, निवृत्ती नाम घेता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता, निवृत्ती नाम घेता, निवृत्ती नाम घेता. निवृत्ती नाम घेता. असंच निवृत्तीनाथांचं जर नाम घ्याल, नाथ महाराज फलश्रुती सांगताय, जन्म सार्थक तत्वता, तुमच्या जन्माचं सार्थक होईल. जन्माचं सार्थक कशामध्ये आहे? एकच प्रमाण सांगतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक कशामध्ये? विठ्ठलची एक देखलिया. त्या विठ्ठलाचं आत्मत्वाने प्रत्यक्ष दर्शन जर होईल तर आणि तरच ह्या मनुष्य देहाची सार्थकता आहे. आणि ती सार्थकता प्राप्त व्हावी, भगवंताचं दर्शन. दुसऱ्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर मोक्ष ज्याला म्हणतात, की परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन होणं या शब्दाचा अर्थ मोक्ष, ती मोक्ष स्थिती प्राप्त करून देणं. जसं सर्व संतांनी सांगितले त्याचं सार एवढंच आहे, मुखे नाम हाती मोक्ष, नाम साधनेच्या द्वारा प्राप्त होणारा मोक्ष. भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन देण्याकरता जन्माची सार्थकता ज्याच्यात म्हटली जाते ती योग्यता जर कशाने प्राप्त होत असेल, निवृत्ती नाम घेता, जन्म सार्थक तत्वता, जन्माचं सार्थकता. सार्थकता या शब्दाचा अर्थ परमेश्वराचं आत्मत्वाने प्रत्यक्ष दर्शन. परमेश्वराचं दर्शन घडेल तर तो मोक्ष जो आहे तो प्राप्त होतो. मोक्ष स्थिती प्राप्त करून देण्याचं हे सर्वात महत्त्वाचं साधन केवळ निवृत्तीनाथांचं जर नामचिंतन कराल. नाथ महाराजांचंच प्रमाण आणखीन एक आहे, पुष्कळ प्रमाण आहे. भजन म्हणणारे लोक आहे, केवळ सांगून पुढे जातो. 3 अक्षरे निवृत्ते, जो जप करेल अहोरात्रे, तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव. पुष्कळ 14 ही अक्षरे. म्हणजे या सर्व संतांच्या नामचिंतनाचं फल काय आहे?
नाथ महाराजांनी स्वतंत्र चिंतन सांगितलंय. श्रीमंत निवृत्तीनाथांचं नामचिंतन करा. तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ ब्रह्मस्थिती प्राप्त होणं याचंच नाव आहे जन्मसार्थक तत्वता. आरंभी मी सांगितलं की बहुसूचिता ह्या अभंगात सांगितली. त्याचंही चिंतन जाता जाता सांगतो, कारण सुरुवातीला सांगून गेलो, मग ती सांगणाऱ्यावर जबाबदारी आहे. बहुसूचिता या शब्दाचा अर्थ असा आहे, जो मनुष्य देवाच्या नामाचं चिंतन करतो त्याचा देह मन वाणी पवित्र तो ठीक आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत कोणाचं, जो वदे अच्युत सर्व काळ. पण बहुसूचित्व असे असा जो नामधारक आहे त्या नामधारकाचं जर चिंतन करील तर काय फल प्राप्त होतं. तयाच्या चिंतने तरतील दोषी, याचं नाव आहे बहुसूचिता. म्हणजे निवृत्तीनाथांचंच नामचिंतन केलं, देवाच्या नामचिंतनाचं फल दिलंय. पण असा देवाचं नामचिंतन करणारा नामधारक जो संत असे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज यांचं नामचिंतन केलं त्याला म्हणतात बहुसूचिता. काय फल प्राप्त होईल. आपण बघा, सर्व वारकरी आहोत, आळंदीहून पंढरीला वारीला येतो, निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी येते. सर्वात जास्त जे भजन होतं हे ज्ञानोबा तुकाराम भजन होतं. लक्षात. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींना एकाने शंका विचारली होती, अहो देवाच्या दर्शनाला चाललं भजन काय करता ज्ञानोबा तुकाराम. ज्याचं दर्शन घ्यायला चाललं त्याचं भजन करा. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं भजन काय करा, ते म्हणतात हरिमुखे म्हणा. तुकाराम महाराजांना विचारलं रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुम्ही तर भजन काय करताय. ज्ञानोबा तुकाराम. त्याचं कारण आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले नाही तुम्ही माझा नावाचा जप करा, ते सांगतील कसं. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही. पण तुकाराम महाराजांच्या बाबतीत केवळ तिथीवार सांगणाऱ्या ब्राह्मणाने सांगितलं नाही. दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम ही ज्यांची योग्यता. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत साक्षात नाथ महाराज सांगतायत ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितु सर्वज्ञ ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाता नेय निजांगे होय ऐसे प्रतिज्ञा ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता. ज्ञान देव देतो, देतो देवाच लागतं, देवाची प्रतिज्ञाच आहे. तेषाम सतत युक्ता नाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी, मी देतो बुद्धी योगंतम. देवाला ज्ञान द्यावंच लागतं. याचं नाव आहे बहुसूचिता. ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ वर्णन केले, कारण संतांची ही बहुसूचित्व परम पवित्रत्व. कारण शुची वेगळी आणि बहुसूचिता वेगळी. शुद्ध वेगळं विशुद्ध वेगळं. गंगा शुद्ध आहे पवित्र आहे, पण संत विशुद्ध आहेत. लक्षात घ्या. निवृत्तीनाथांचं बहुसूचित्व असं आहे असंग ब्रह्मासारखं. निवृत्तीनाथ महाराज अशा सत्तेत राहतात वृत्तीचाही ज्यांना स्पर्श होत नाही. हे काम क्रोध लोभ हे विकार अविद्या माया पातकाती विकार ज्यांना स्पर्श करू शकत नाही अशी ज्यांची सूचिता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन करत असताना केलंय मोक्ष देऊनी उदार हिमवंतू दोष घाये सुचित्वे सुचित्वे गंगा आहे, सर्व उदाहरण दिले. पण संतांचं सुचित्व कसं आहे. संताचेनी अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे. ह्या नामगंगेची खोली जर बघायला गेली, खोली आहे पारुने निजे रोकडा जिरायजे नमरता मोक्षू. त्या गंगा पवित्र आहे, तिलाही पवित्र करण्याचं सामर्थ्य निवृत्तीनाथांचं आहे. तीर्थे तया थाया येती पुनित व्हावया द्या. इतकंच नाही, कोणत्याही पाण्याला स्पर्श होऊ द्या, कोणत्याही भूमीला यांच्या चरणाचा स्पर्श होऊ द्या. याला तीर्थत्व आणि क्षेत्रत्व प्रदान करण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराज हे परम पवित्र आहेत. यांचा स्पर्श ज्या भूमीला होईल ती भूमी क्षेत्र होईल, ज्या पाण्याला यांचा स्पर्श होईल ते तीर्थ, ते पाणी तीर्थ होईल, पवित्र होईल. लक्षात घ्या. निवृत्तीनाथ महाराजांचा हा अधिकार असल्यामुळे सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पाये सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पाये सकळही तीर्थे निवृत्तीचे तेथे बुडी देई माझ्या मना ते बुडी देई माझ्या मना तेथे बुडी देई माझ्या मना. अशी बहुसूचिता निवृत्तीनाथांची असल्यामुळे निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्मसार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती संसाराची होय शांती. निवृत्तीनाथांचं नामचिंतन कराल काय आणखीन फल आहे. संसाराची शांती होती. म्हणजे जो मोक्ष आता मी सांगितला ज्यामध्ये दोन अंश आहेत, एक संसार दुःखाची निवृत्ती आणि दुसरा परमानंदाची प्राप्ती. मोक्ष स्वरूपातील एक अंश संसार दुःख निवृत्त होणं हे निवृत्तीनाथांच्या केवळ नामचिंतन करा, दुसरी साधना करण्याची गरज नाही. जसं महाराज सांगतात आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि निवृत्तीनाथांच्या नामचिंतनाशिवाय दुसरं करूच नका.
संसाराची होय शांती. म्हणजे हे जे जन्म मरणाची अनर्थ परंपरा आपल्या पाठीमागे लागली, केवळ श्रीमंत निवृत्तीनाथांचं नामचिंतन करा. संसार दुःखाची निवृत्ती हा मोक्ष स्वरूपातील औष. आणि दुसरी गोष्ट परमानंदाची प्राप्ती. रोकडाची लाही जे न मरता मोक्ष, जीवनमुक्ती ज्याला म्हणतात, आपल्या संप्रदायामध्ये ज्याचं विशेष महत्त्व आहे. मेल्यानंतर मोक्षाची कल्पना आपल्याला मान्य नाही. आत्ताच याची देही याची डोळा, ही अशी त्या रोकडा मोक्ष केवळ निवृत्तीनाथ महाराजांचं जर नामचिंतन कराल तर त्या मोक्षाचा जो मोक्ष मिळाल्यानंतर प्राप्त होणारा परमानंद, व्यापक आनंद, सर्वत्र आनंदाची अनुभूती ज्याला म्हणतात, स्वतः नाथ महाराज सांगताय, निवृत्तीनाथ महाराजांच्या नामाचा मला निज छंद लागला, तर ती व्यापक अनुभूती, केवळ आनंदाची अनुभूती मला प्राप्त झाली. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, नामाचा छंद एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद. निवृत्तीनाथाचा छंद एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद. निवृत्ती नामाचा निजछंद. असा जर निवृत्तीनाथांच्या नामाचा आपल्याला छंद लागेल, कारण भगवंताच्या छंदाचा विशेष दिलाय. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. छंद या शब्दाचा अर्थ निधिध्यास. नाटाचे अभंग हे देवाच्या छंदाचे अभंग आहे, म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे. छंदाला संप्रदायात फार महत्त्व आहे. केवळ निवृत्तीनाथांच्या नावाचा छंद लागू द्या. एका जनार्दनी आनंद, केवळ व्यापक अनुभूती ज्याला म्हणतात. गाऊ नाचो विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझी मनी, देखिले लोचने विटे सहित पाऊले. ही स्थिती निवृत्तीनाथांच्या नामचिंतनाने प्राप्त होत असल्यामुळे हा निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार आहे. आणि अशा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे, की जे प्रकरण थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या ठिकाणीच अभंगाचा भावार्थ झाला असं समजायचं, कारण भावार्थ झालेला नाही त्याकरता समजायचं आहे, नाही तर समजायचं कारणच नाही. पण आता वेळेची मर्यादा आहे. समाधी प्रकरणे सांगायचं असल्यामुळे संप्रदायपूर्वक सर्वांनी भजन करू. आणि भजन झाल्यानंतर जे समाधी प्रकरण नामदेव महाराजांनी लिहिलं आहे त्या प्रकरणानुसार क्रमाने त्या अभंगाचं चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांनी संप्रदायपूर्वक भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. निवृत्ती नामाचा निजछंद एका जनार्दनी आनंद, निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. हा श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार. अवतारी संत आहेत, कृपाळू संत आहेत, केवळ जनसामान्यांचा उद्धार व्हावा म्हणून जीवन कार्य केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखा महापुरुष तयार केला. सर्व जनसामान्यांना सर्वांना ज्यांनी उपदेश केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा थोर अधिकार आहे. आलेली ही सर्व परंपरा, त्याला संप्रदाय म्हणतात. ये हृदयीचे ते हृदयी घातलं, असं ज्याच्यात घडतो, माणूस ज्याच्यात घडवला जातो त्याला संप्रदाय म्हणतात. हे कार्य श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी केलं. थोर मोठा अधिकार. आणि एवढा अधिकार झाल्यानंतरही सर्व जबाबदारी घेतली. म्हणजे मोठे भाऊ होते, गुरु होते, सर्व लहान भावंडाची समाधी झाली. लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी झाली, सोपानदेवांची संजीवन समाधी झाली, आदिशक्ती मुक्ताबाईंची आकाश समाधी झाली. म्हणजे सर्व संतांचं जीवन कार्य परिपूर्ण झालं. गुरूंनी आज्ञा केल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण कार्य केलं.
निवृत्तीनाथ महाराजांना मोठा स्वाभिमान निर्माण झाला ज्ञानेश्वर महाराजांविषयी. काय म्हणे शिष्य असावा, जसं सांगितलं तसं. एवढा उपदेश केल्यानंतर, सर्व कार्य झाल्यानंतर समाधीची अनुज्ञा मागितली. सर्वांचं समाधीचं प्रकरण झालेलं आहे. एवढं झाल्यानंतर स्वतः निवृत्तीनाथ महाराज की आता मुक्ताबाईंची समाधी झाली. रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमेश्वरासमोर उभे आहेत. पांडुरंगा, सर्व बहीण भावंडाची तर समाधी झाली, आता माझी विनंती ऐका. स्वतः पांडुरंगाला निवृत्तीनाथ महाराज विनंती करतायत. निवृत्तीराज म्हणे भले केले देवा, आता जे केशवा सिद्ध व्हावे, आता जे केशवा सिद्ध व्हावे, आता सिद्ध व्हावे, आता निवृत्ती दास म्हणे सहजा सहज हरी, निवृत्ती नामने बोळविले सारे सुखधामा, बोळविले सारे सुखधामा, बोळावे सुखधामा, बोळविले दाही दिशा चित्त होत असे सैरा, आता शारंग धरा सिद्ध व्हावे, आता शारंग धरा सिद्ध व्हावे, आता शारंग सिद्ध व्हावे, आता शारंग. आता माझे श्रम नको घेऊ हरी, जावे त्र्यंबकेश्वरी समाधेसे, जावे त्र्यंबकेश्वरी जय त्र्यंबकेश्वर, जय त्र्यंबकेश्वरी. फार माझा प्राण आला असे कंठी, आता जग जेठी सिद्ध व्हावे, आता जग जेठी सिद्ध व्हावे, आता जग जेठी सिद्ध व्हावे, आता जग जेठी. नामा म्हणे देवा दिवस नाही आता, त्वरे वेगे संता सिद्ध करा, त्वरे वेगे संता सिद्ध करा, सिद्ध करा. पांडुरंग परमेश्वरासमोर उभे आहेत. निवृत्तीनाथ महाराज मागणं मागतायत. नामदेव महाराजांनी ज्याचा अनुवाद केलेला आहे. निवृत्तीराज म्हणे, निवृत्तीराज महाराज म्हणतात, भले केले देवा, देवा तू आजवर आमचं चांगलं भलं केलं, आमच्यावर कृपा केलेली आहेस, सर्व भावंडावर कृपा केली. करुणावंत अशा प्रकारचा रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा, आता एक करा, आता जे केशवा सिद्ध व्हावे, आता हे केशवा तुम्ही सिद्ध व्हावे, मला समाधी देण्याकरता आपण सिद्ध व्हावे ती अनुज्ञा देवी. निवृत्तीदास म्हणे सहजा सहज हरी, बोळविले सारी सुखदामा श्रीमंत. निवृत्तीनाथ महाराज सांगतायत, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई यांना सहजच आपण निजधामाला सुखस्वरूप नेऊन अवस्थेत ठेवलेलं आहे. आपण कृपावंत असल्यामुळे तिघांची सर्व समाधी झाली. त्या समाधीचा परिणाम माझ्यावर झाला. दाही दिशा चित्त होता असे सैरा, आता माझं चित्त दाही दिशाला सैर भैर फिरत आहे. आता शारंगधर सिद्ध व्हावे, आता देवा मला सहन होत नाही.
मला समाधीला अनुज्ञा देवी. कारण असं आहे, आता माझे श्रम नको घेऊ हरी देवा, आता माझे काही श्रम कष्ट तू घेऊ नकोस. मला त्र्यंबकेश्वरला समाधी घ्यायला जायची इच्छा आहे. तुम्ही माझ्याबरोबर चलावं. जावे त्र्यंबकेश्वरे समाधी, त्र्यंबकेश्वरला संजीवन समाधी घ्यावी. कारण असं आहे, फार माझा प्राण आला असे कंठी. कारण हे सर्व भावंड गेले, माझा प्राण कंठामध्ये आलेला आहे. समाधी घ्यावी उत्कट इच्छा निवृत्तीनाथ महाराजांना निर्माण झाली. पांडुरंग परमेश्वराकडे आपली भूमिका मांडतायत. नामदेव महाराज सांगतायत, नामा म्हणे देवा दिवस नाही. आता दिवस शिल्लक राहिलेले नाही. देवा आता जर पांडुरंग परमात्मा म्हणाल ठीक आहे, समाधी घ्यायचा दिवस ठरलेला आहे, समाधी घ्यायला परवानगी. मग त्वरे वेगी संता सिद्ध करा. सर्व संत मंडळींना त्वरेने सिद्ध करा. आपल्याला आता त्र्यंबकेश्वरला निघायचं आहे. निवृत्तीनाथ महाराजांना संजीवन समाधी घ्यायची पांडुरंगाने अनुज्ञा दिली. दिवस ठरला आणि थोडे दिवस शिल्लक राहिले असतानाच, कारण इथपर्यंत पौर्णिमेचा विषय आहे, पौर्णिमेपर्यंत भगवान या ठिकाणी राहिल्यानंतर इथून आता प्रतिपदेला इथून निघायचं, त्र्यंबकेश्वरपर्यंत जायचं. समाधीचा जो प्रकरण आहे इथून निघायचं आहे. मग निघायचं, मग साधन काय? सर्व संत मंडळी, वारकरी मंडळी सर्व गोळा झाली. आता भगवंताची आज्ञा झाली, निवृत्तीनाथ महाराजांना समाधी द्यायचं निश्चित झालं. दिवस ठरला, आता निघायची तयारी. आता ही दिंडी निघाली, पण कशी निघाली? ज्या दिंडी निघायचं वर्णन नामदेव महाराजांनी केलं आहे. सुखमूर्ती घेतला निवृत्ती मध्यभागी. विमानी बैसले विठ्ठल सुखमूर्ती सच्चिदानंद स्वरूप पांडुरंग परमात्मा विमानात बसले. पण कसे एकटे नाही, घेतला निवृत्ती मध्यभागी. मध्यभागी निवृत्तीनाथ महाराजांना बसवलं. अजून कोण आहे? राही रखुमाई बैसले सुरगण. राही रखुमाई सर्व देवदेवता. उठिले विमाने गंधर्वांची. सर्व गंधर्वांची विमानं उठलेली आहेत. केवळ गंधर्वच नाही, गोपाळांचे भार उठिले तातडीने. सर्व गोपाळांचे भार निघाले. चालले विमाने सुरवरांची. सर्व सुरवर देव देवता, सर्व संत मंदियाळी, हे सर्व संत भगवंताने गोळा केले. त्वरे वेगी संता सिद्ध करा. मग सर्व देवाला काय अवघड आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याची आहे. सर्व संत मंडळी तयार केली, विमानात बसवलं. मध्यस्थी निवृत्तीनाथ महाराजांना घेतले आणि निघाले. चालले विमाने सुरवरांची. पण चालले, पण आता कुठे जायचं? नामदेव महाराज ज्याचा निर्देश करायचा की पंढरपूरहून आता निघाले, विमानाने जायचे, पण आता कुठे जायचं? आता त्वरे चला तुम्ही सप्तशृंगा. आता त्वरे चला तुम्ही सप्तशृंगा. तुम्ही सप्तशृंगा. आता तुम्ही चला सप्त. कार्य हे गोविंदा सिद्धी न्यावे. कार्य हे गोविंदा सिद्धी न्यावे. राही रखुमाई बैसले सुरगण. राही रखुमाई बैसले सुरगण. रखुमाई बैसले. रखुमाबाई बैसले सुरगण. आता त्वरे चला तुम्ही सप्तशृंगा. सप्तशृंगी देवीला इथून पंढरपूरहून प्रस्थान ठेवलेलं आहे. भगवंताने सांगितलं आपल्याला सप्तशृंगीला जायचं आहे. नामदेव महाराज म्हणतात कार्य हे गोविंदा सिद्धी न्यावे. जसं आजपर्यंत हे सर्व कार्य तुम्ही सिद्धीला नेलं, आपला संकल्प पूर्ण करावा. हे जे कार्य आहे समाधी प्रकरण आहे, भगवंता तुम्ही हे सर्व सिद्धीला न्यावं. सप्तशृंगीला जायचंय. तिथे गेल्यावर काय होईल? आदिमाया तेथे होईल दर्शन. आदिमाया त्या देवीचं आपल्याला तिथे दर्शन होईल. इतकंच नाही, संत साधूजन भेटतील. कारण त्याही ठिकाणी तपस्या करणारे ऋषी आहेत. लक्षात घ्या, म्हणजे मार्कंडेय ते त्या ठिकाणी ऋषी आहेत. गहिनीनाथांची भेट लक्षात घ्या सप्तशृंगी गडावर पुन्हा. म्हणजे हे सर्व साधू संत त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा भेटतील. म्हणून आता त्वरे चला तुम्ही सप्तशृंगा. आदी माया तेथे होईल दर्शन. संत साधूजन भेटतील. हे सर्व भेटत असल्यामुळे नामदेव महाराज म्हणतात काय माझं भाग्य. नामा म्हणे धन्य तुझ्या योगी हरी.
काय माझी धन्यता. तीर्थयात्रा सारी घडली आम्हा. स्वतः भगवंताबरोबर एवढ्या संत मांदियाळीबरोबर ही तीर्थयात्रा मला घडते. नामदेव महाराज स्वतःला धन्यता देत आहेत. बरे ही दिंडी निघाली, विमानात बसून निघाली. दिंडी चालत असताना काय चाललं होतं म्हणजे दिंडी निघाली ठीक आहे, पण चालत असताना सर्वच वारकरी जमा झाले. मात्र ते भजनाशिवाय राहणार आहेत का. टाळ हे मृदुंग गायन पुढती, रंजवेते निवृत्ती अवघे जण. गीतार्थ करे ते योगी मुनिजन, रंजवेते मन निवृत्तीचे. आत्मसुखा एक बोलते बोलणी, एक बोलते ज्ञानराज मने आठवतो. आठवतो ज्ञानराज आमुचे निवविले डोळे, आता ऐसे खेळे नाही कोणी. ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी, अर्थ मुक्ताईच्या मुखी. आता ऐसे सखे नाही कोणी. नाही नाही. दिंडी चालली कशी चालली वर्णन केलेलं आहे. टाळ हे मृदुंग गायन पुढती, रंजवे ते निवृत्ती अवघे जण. निवृत्तीनाथ महाराज अगोदरच निर्वृत्तिक अवस्थेला राहणारे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव अशा स्थितीत राहणारे. आता पुन्हा समाधीचा वेध लागलेला आहे. त्यातही पूर्व घडलेली घटना. मुक्ताबाईने अगोदर समाधी घेतली असेल. निवृत्तीनाथ महाराज किती निवृत्त दशेला प्राप्त झाले असेल आपण चिंतन करा. आणि अशा प्रसंगात समाधीला निघाले आहेत. देव घेऊन चाललेत, विमानात बसलेत. काय त्यांची स्थिती असाल. आणि त्या स्थितीमध्ये रंजवेते निवृत्ती अवघे जण. हे सर्व संत मंडळी टाळ मृदुंग सुस्वर गायन चालू आहे. काही ऋषीश्वर गीतार्थ करीते, काही योगी मुनिजन आहे गीतार्थ प्रतिपादन कर. गीतार्थाचा विषय निघाला, आत्मसुखाचा विषय निघाला. ज्ञानेश्वर महाराजांची आठवण झाली. निवृत्तीनाथ महाराजांनाही गहिवरून आला. भगवंताला आठवण आली. ज्ञानराज आमुचे देव म्हणतो लक्षात घ्या. निवविले डोळे. ज्ञानेश्वर महाराजांनी आमचे डोळे निवविले. आता ऐसे खेळे नाही कोणी. काय अधिकार माऊलीचा. देवाने असं म्हणावं. असा खेळे आता नाही. ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी. आता ऐशी सखी नाही कोणी. स्वतः नामदेव महाराज वर्णन करतायत की अशी आता मुक्ताबाई पुन्हा मिळणार नाही. देवा तुम्ही हे प्रमाणयुक्त सांगता. नामा म्हणे स्वामी सांगता प्रमाण. हे प्रमाणयुक्त तुमचं बोलणं ऐकता श्रवण खेद वाटे. आमच्या मनाला खेद वाटतो आहे. कारण निवृत्तीनाथ महाराजांनी केलेलं कार्य कसं आहे. निवृत्तीनाथ महाराजांचं कार्य असं आहे. नामदेव महाराज सांगतायत निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्याला केलेला हा जो उपदेश, वेदाचं चिंतन केलं तर तिथे सापडत नाही. आज आपण एवढं तत्वज्ञान स्पष्ट बोलतो आहे. प्रगट गुह्य बोले. सहज हे ज्ञान आपल्याला सहज प्राप्त होतोय. त्याची गुह्यता, दुस्तरता, दुर्लभता एवढी होती. नामदेव महाराज सांगतायत जे गुह्य वेदी सापडे ना, जे गुह्य वेदी सापडे ना, जे गुह्य वेदी सापडे ना, जे गुह्य वेदी. अवेट बोलणे बोलावे अनादि, बोलणे बोलावे जे गुह्य वेदी सापडे ना, जे गुह्य वेदी सापडे ना, जे गुह्य वेदी सापडे ना, जे गुह्य वेदी. निवृत्तीनाथ महाराज आजपर्यंत असं बोलले आणि ज्ञानेश्वर महाराज एकांना असं बोलवलं आहे. काय बोलवलं. जे गुह्य वेदे सापडेना, जे गुह्य वेदातही सापडत नाही. अवेट बोलणे, अवीट अमरत्व प्रदान करणारं बोलणं.
बोलावे अनादी जे गुह्यवेदी सापडेना कीर्ती हे वैराग्य केले साम्राज्य गुरुत्वासे लाज नाही आली. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला उपदेश त्याचं वैभव काय नामदेव महाराज सांगतायत. नाशिवंत शरीर हे शरीर नाशिवंत आहे पण या शरीराला काय केलं केले अविनाश हे शरीर अविनाश केलं. घडविला विलास अध्यात्मीचा या नामचिंतनाच्या द्वारा. कीर्तनाचं जे महत्व सांगितले त्यातील एक विषय ब्रह्मेभूत काया होतसे कीर्तनी गोविंद गोविंद मना लागलिया छंद सांगून गेलो. मग गोविंद ते काया काया जिथे गोविंद होते कायेला ब्रह्मरूपता प्राप्त होते. नाशिवंत असणारं शरीर अविनाशी करून दाखवण्याची किमया ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेने केली आहे. आणि असं बोललेलं जर आठवलं अविट बोलणे आठविता मनी. नामदेव महाराज म्हणतात आता त्रिभुवनी दिसेना त्रिभुवनात आता असं कोणी दिसणार नाही. निवृत्तीनाथ महाराजांची तर स्थिती अशी आठवण झाली. तुझ्यामुळे हरे चालिलो उगला देवा तुझ्यामुळे मी चाललो. माझी स्थिती अशी आहे ज्यावेळी मुक्ताईने समाधी घेतली परिणाम माझा असा झाला देहाधी गेला प्राण माझा. निवृत्तीनाथ महाराज ह्या स्थितीला आलेले असल्यामुळे नामदेव महाराज देवाला म्हणतात नामा म्हणे देवा करिता ऐसा घोर करिता ऐसा घोर सांडेल शरीर निवृत्ती नामा म्हणे देवा करिता ऐसा अशी जर चिंता करीत आपण बसला सांडेल निवृत्ती शरीरासी. निवृत्तीनाथांची ही स्थिती आहे की आता ते शरीर धारण करणार नाही शरीराचा त्याग करतील. का त्याग करतील निवृत्तीनाथांची स्थिती काय आहे. निवृत्तीनाथांना सर्व पूर्व स्मरण आता होत आहे. त्यांच्या स्थितीचं वर्णन नामदेव महाराज करतात की आता निवृत्तीनाथांची स्थिती काय आहे. निवृत्तीनाथांचा मागचा जे अनुभव येतो आहे जे जे सुख आम्ही अनुभवले मना जे जे सुख आम्ही अनुभव त्याचा नारायणा आठव येतो. त्याचा नारायणा आठव येतो. त्याचा आठव नारायणा आठव ऐसे पदोपदी निवृत्तीराज कष्टी पदी निवृत्तीराज कोण कोणाच्या गोष्टी आठवाव्या कोण कोणाच्या गोष्टी आठवाव्या. मागचं स्मरण करतायत आठवण येते जे जे सुख आम्ही अनुभवले मना त्याचा नारायण आठव येतो. ऐसे पदोपदी निवृत्तीराज कष्टी पावलो पावले निवृत्तीराज महाराज कष्टी होत चालले. कारण असं कोण कोणाच्या गोष्टी आठवाव्या. एक तर अगोदर माता पितांच्या छत्राचा विचार केला देहत्यागाची स्थिती निर्माण झाली प्रायश्चित्त घेतलेलं आहे. पुन्हा गुरूंकडे गेले तिथे राहिले त्या दीक्षा घेतल्यानंतर आणि त्याही नंतर पुन्हा सर्व भावंडाचा सांभाळ केला. सर्व जीवन कार्य झालं सर्वांना समाधी दिली. कोण कोणाच्या गोष्टी आठवाव्या. देवाला म्हणतात निवृत्ती देव देवा हे आजपर्यंत मी सर्व आठवतोय सहन करतोय पण मला हे फार उलट वाटतंय. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणे केले नारायणी उफराटे. देवा हे फार उफराट केलं मला असं वाटतंय. उपराठे फार फळले माझे मनी. कसं वळचणीची पाणी आढ्या गेली. वळचणीचं पाणी जसं आढ्याला जावं तसे तुमचं देवा उलट करणं झाली. एवढं सर्व सहन केलं ठीक आहे. सर्वात जास्त दुःख कधी झालं निवृत्तीनाथ महाराज सांगतात लक्षात घ्या. निवृत्तीनाथ महाराजांचा अनुभव सांगतात नामदेव महाराज मुखाने सांगतात निवृत्तीनाथ महाराजांना दुःख कधी झालं. अवघ्या परेस कष्टे केले मुक्ताईने
दुःख झालं निवृत्तीनाथांना, का बरं कष्टी झाले? कारण सांगतं, काहीच बोलणे घडले नाही. मुक्ताबाईशी माझं काही बोलणं घडलं नाही, देवाला सांग. मृत्यूवर न येणारे निवृत्तीनाथ महाराज लक्षात घ्या. काहीच बोलणे घडले नाही. देवा काय उफराटे तुम्ही हे केलं. सर्व आठवत आहेत निवृत्तीनाथ महाराज. गहिनीनाथे मज सांगितले सार. मला हे सांगितलं कोण? गहिनीनाथांनी. केली ज्ञानेश्वरी व्याख्या ज्याची. अरे जसा उपदेश केला ज्ञानेश्वर महाराजांना, सर्व जणांना त्यांनी उपदेश केला. ज्ञानेश्वर महाराजांचं काय कौतुक करावं. केली ज्ञानेश्वरी व्याख्या ज्याची, काढीला शोधून अनुभव मुक्ताईने. ह्या अनुभवाला ती मुक्ताबाई चिमुकली. चिंतन करा हो, केवढीशी मुक्ताबाई असेल, आपण चिंतन करा. काय आपल्यावर उपकार या संतांचे आहे, आपल्याला जाणीव नाही. लक्षात घ्या. आपण हल्ली फार निगरगट्ट झालोय. काय किती स्पष्ट शब्द वापरू. आता माझा अधिकार नाही, लक्षात घ्या. कारण मी आरंभी सांगितलंय, मी अनुवाद करायला उभा आहे. आपलं भाग्य आहे, आपण अशा क्षेत्रात राहतात. महात्मे आपल्या संगतीत आहेत. या संतांचे फार मोठे उपकार आहेत. नाही तर ही स्थिती आज तुम्हाला कुठे दिसली नसतील. एवढा परिवर्तनाचा विचित्र काळ आहे. ह्या संतांचे उपकार, एवढे कष्ट त्यांनी सहन केले. ते ज्ञान सोपाने संपादिले. त्या ज्ञानाने अनुभवे निवविला चांगा वटेश्वर. विसोबा खेचर सिद्ध झाला. म्हणजे चांगदेव महाराजांना तो अनुभव प्रदान केला. विसोबा खेचरांना ती अनुभूती दिली. त्या ज्ञाने झाला चांगदेव विकळ. विकळ झाला म्हणजे फार अभिमान होता. लक्षात घ्या. अहंकार, मी एक योगी आहे. पण छोट्याशा मुक्ताबाईमुळे त्या ज्ञाने झाला चांगदेव विकळ. विकळ झाले. काय झालं? त्यागेली सकळ अविद्या माया. सर्व अविद्या माया त्याग. त्या ज्ञानाचा परिणाम निवृत्तीनाथ महाराज आठवत आहेत. विमानात चाललेले आहेत सप्तशृंगीपर्यंत. आठवण चालू आहे. आणि आठवलं. आपण जो हा एवढा उपदेश केला, हे मोठमोठ्या लोकांची उदाहरण दिली. मुक्ताबाईला अनुभव आला, सोपानदेवाला आला, विसोबा खेचरांना आला, चांगदेव महाराजांना आला. जनसामान्यांचा विचार निवृत्तीनाथांच्या मनात आला. आपण ज्याच्यासाठी केलं हे बरोबर झालं का? निवृत्तीनाथांना स्मरण झालं. अज्ञानाचे ज्ञान झाले तै सहज. ज्ञानाचे ज्ञान ऐसे निवृत्ती राज आठवे ते. ऐसे निवृत्ती राज ऐसे निवृत्तीनाथ आठवे. ऐसे निवृत्तीनाथ. अज्ञानाचे ज्ञान झाले तरी सहज ज्ञान झालं असं निवृत्तीनाथ महाराज आठवत होते. एवढं स्मरण चाललेलं असतानाच काय झालं? सप्तशृंगी आले देव सुरगण, उतरले विमाने नामा म्हणे. तोपर्यंत सप्तशृंगीला आली, सर्व विमानं उतरली. त्या देवीचं वर्णन नामदेव महाराज करतात. ज्या देवीच्या भेटीला आलो, आदिमाया कुलस्वामिनी असणारी सप्तशृंगी माता, तिच्या दर्शनाला आपण जर आलेलो आहोत, त्या देवीचं वर्णन. देवी देवेश, शिवी शिवेश, अगम्य सुख आदिमाया. ही आदिमाया सुख स्वरूप कशी आहे? अष्टदिशा अगोचरे, ही अष्टदिशाला व्याप्त आहे पण अगोचर स्वरूपाने आहे. अष्टभुजा संहार करे, हिचे भुजा आहेत, संहार करण्याकरता आहेत. असुरांचा संहार करण्याकरता ह्या भुजा आहेत. असुरादी मंथन विरे कुलस्वामिनी ये. असुर असं मंथन करणं, ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी ह्या असुरांचा विनाश येणे या हाताने केलेला आहे. असं कोण बोलतायत? वदता ती देव आणि सुरगण. देव सुरगण ज्या देवीचं वर्णन करतायत. उतरले विमाने ठाई ठाई. ठाई ठाई म्हणजे स्वर्गस्थ देवता आल्या. पांडुरंग परमेश्वराबरोबर निघालेले वैष्णव सर्व आले. गहिनीनाथ महाराज, मार्कंडेय ऋषी, हे सर्व त्या ठिकाणी. उतरले विमाने ठाई ठाई. हे सर्व संत मंडळी त्या ठिकाणी गोळा झाली. सकळांनी पूजा केली आनंदाने. त्या देवीची सर्वांनी पूजा केली. लक्षात घ्या. करीती कीर्तने आंबे पुढे. आंबे पुढे नामसंकीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्या मंडपात देवी समोर कोण बसलाय? मंडपी बैसले निवृत्ती नारायण. मंडपे बैसले निवृत्ती नारायण. नारद कीर्तन पुढे होत.
नारद कीर्तन म्हणजे नारद मुनीही विमानाने आले. मनपामध्ये निवृत्ती नारायण म्हणजे निवृत्तीनाथ महाराज पांडुरंग परमात्मा बसले. देवी समोर नारद मुनी कीर्तन करतायत. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणी देवी पाहती सकळ, पूजिती गोपाळ, आनंदाने आनंदाने देवीची पूजा केली. तिथे विधी आहे. इथे आपला विधी आहे. बाबा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जातात. सकाळी काकड्याला घेऊन झाल्यानंतर प्रदक्षिणा करतात. नगर परिक्रमा. त्र्यंबकेश्वरला आले. ब्रह्मगिरीची परिक्रमा निवृत्तीनाथांनी केली. गहिनीनाथांची भेट झाली. सप्तशृंगीला सुद्धा परिक्रमेचा विधी आहे. तो परिक्रमेचा विधी नामदेव महाराज सांगतायत. सप्तशृंगी लागी केली प्रदक्षिणा, सप्तशृंगी लागी केली प्रदक्षिणा, आता नारायण सिद्ध व्हावे, आता नारायण सिद्ध व्हावे, आता नारायण देवीचं पूजन झाल्यानंतर त्या डोंगराला परिक्रमेचा विधी आहे. सप्तशृंगी लागे केले प्रदक्षिणा. नामदेव महाराज सांगतात, आता नारायण सिद्ध व्हावे, समाधीसाठी सिद्ध व्हावं. आपण निघत असताना रस्त्यामध्ये मार्गी आदी माया पूजिली आनंदी. पूजन झालं. सर्व वैष्णवांना धन्यता वाटायला लागली. म्हणती धन्यमान दी वैष्णवांची. काय भाग्य देवीचं पूजन झालं आपल्याकडनं. नामदेव महाराज म्हणतात, चालता चालता दिवस झाले फार. देवा फार आता दिवस झाले बरं. होईल उशीर समाधीशी. कारण पौर्णिमेपर्यंत तर आपण पंढरपूरलाच होतो. तिथून निघालो, सप्तशृंगीला आलो. उशीर व्हायला नको. कारण काय तर मुळातच अगोदर 3 दिवस तिथे राहिले सप्तशृंगीला. 3 रात्र तेथे राहिले गोपाळ. मग म्हणती सकळ उठाता, मग ते सकळ उठा. 3 दिवस त्या ठिकाणी राहिले. मग म्हणते सकळ उठा आता चला. मग नामदेव महाराज वर्णन करतायत, भगवान निघाले. नामा म्हणे देव बैसले गरुडावर. गरुडावर भगवान परमात्मा बसले. उठले विमाने वैष्णवांची. म्हणजे 3 दिवस तिथे राहिल्यानंतर आता हे सर्व मंडळी निघाली. निघाल्यानंतर काय येऊ द्या पाऊस. कारण महाराजांनी समाधी घेतली ज्येष्ठ वद्य द्वादशी त्र्यंबकेश्वरला. एवढा पाऊस लक्षात घ्या. तर हा पाऊस त्या मानाने काहीच नाही. त्या 700 वर्षापूर्वी किती पाऊस त्या ठिकाणी. आजही त्र्यंबकेश्वरला पावसाळा एवढा आहे. सप्तशृंगीवरून निघाले. गरुडावर बसून आता पांडुरंग परमात्मा निघाले. निघाल्यानंतर वंदेले अंबिका निघाले बाहेर. अंबिका निघाले बाहेर. वंदेले अंबिका निघाले बाहेर. कीर्तन गजर पुढे होत. पुढे आधी मायला वंदन केलं. कीर्तनाच्या गजरात सर्व संत मंडळी वारकऱ्यांची ही सर्व मांदियाळी निघाली. कुठे निघाली? सप्तशृंगीवरून जे निघाले ते कुठे आले लक्षात घ्या. हे चिंतन लक्षात घ्या की सप्तशृंगीवरून निघाल्यानंतर पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला आले. गोदातीरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर. उतरले भार वैष्णवांची. सप्तशृंगीवरून त्र्यंबकेश्वरला आले. गोदातीरी क्षेत्र, गोदावरीच्या काठावरचं पवित्र क्षेत्र. म्हणजे गोदावरीचा उगम जिथे आहे. ज्योतिर्लिंग भगवान ज्या ठिकाणी आहे. निवृत्तीनाथ महाराजांना सद्गुरूंची भेट ज्या ठिकाणी झाली. ज्ञानगंगेचा उगम जिथे झाला. गोवधारी गायीचा वध हरण करण्याचं पातक शामन करणारी गंगा. असं जे क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर. अशा धन्य त्र्यंबकेश्वरावर उतरले भार वैष्णवांचे. सर्व वैष्णव जमा झाले. आल्यानंतर म्हणते पांडुरंगे दाविले स्थळ. हे स्थळ दाखवलं. कारण हे समाधीचं स्थळ असं आहे. हे अनादी आहे लक्षात घ्या.
प्रलय कालातही ज्या जागेचा विनाश होत नाही, त्यातही पुढचं कलियुग येईल किंवा मागच्या कलियुगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार मागे झाला, पुढच्याही कलियुगात होणार आणि पुन्हा त्याच ठिकाणी महाराज समाधी घेणार. लक्षात घ्या, हे त्या जागेचं महत्त्व असल्यामुळे अशी अनादी जागा समाधीची पांडुरंगरायाने दाखवली. म्हणते पांडुरंगे दावी येले स्थळ, हे स्थळ त्यांनी दाखवलं. जागा बघितली, निवृत्तीराज विकळ फार झाले, निवृत्तीराज विकळ. जागा समाधीची बघितली, व्याकुळ झाले महाराज. त्याच्यानंतर पंचमीचे दिवशी गेले पंचवटी, तिथून पंचवटीला गेले नाशिकला. उतरले तटे गौतमीच्या तटावर उतरले. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्ही हा संकल्प केला, सर्व भावंडाची समाधी तुम्ही पूर्ण केला. नामा म्हणे शेवट केला वनमाळी, तुमचा संकल्प पूर्ण केलाय. राहती ये स्थळी निवृत्तीराज, या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज आता समाधीला राहणार आहे. नाशिकला पंचवटीला आले. सुंदर नारायणाचं मंदिर आहे गोदावरीच्या काठी, त्याचं गौरव पूजन. सुंदर नारायण गौरविला फार, केला नमस्कार वैष्णवांनी, सर्व वैष्णवांनी सुंदर नारायणाला नमस्कार. त्या मंदिरात गेले. पुरातन तीर्थ आहे ते क्षेत्र. सुरस सर्व तीर्थे आधी पुरातन. नाशिक हे तीर्थ पुरातन आहे. प्रभू रामचंद्र तिथे त्या ठिकाणी आलेले. पंचवटी केली नारायणी तीर्थयात्रा, असं हे स्थळ आहे. त्या गोदावरीच्या तीरावर भगवंताने संत पूजन केलं. लक्षात घ्या, संत पूजेला कोण बसवलं? विसोबा खेचर परिसा भागवत अनेक ते संत बैसविले. त्या गोदावरीच्या तीरावर सर्व संतांना बसवलं. कसे बसले? मध्ये निवृत्तीराज, पुंडलिक पांडुरंग, पाहते कौतुक गोमतीचे. सर्वांचं संत पूजन झालं. दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान, म्हणजे पंचमीला तिथे आल्यानंतर दशमीला तिथून निघाले नाशिकहून पुन्हा त्र्यंबकेश्वरला जायला. आणि त्या नाशिक क्षेत्राचा विधी जाण्याचा प्रस्थानाचा कोणी सांगितला? विधी नारायण सांगत असे. दशमीच्या दिवशी भगवंताने स्वतः विधी सांगितला. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ, सगळं श्रीरंगातून सगळ्यांनी गौरव केलास. झाला असे विकळ निवृत्तीराज. निवृत्तीनाथ महाराज अतिशय विकळ अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. कारण अगोदरच यांची स्थिती, अगोदरच निवृत्तीनाथ महाराज सर्व भावंडाची समाधी झाली. त्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे मुक्तांची स्थिती आणि आता निवृत्तीनाथ महाराजांची स्थिती असल्यामुळे ह्या बोधाला, या स्थितीला प्राप्त झालेले निवृत्तीनाथ महाराज. नामदेव महाराज सांगतात, देवा आता इथून चला. सह समुदायेसी उठावे शारंगधरा, हरिहरेश्वरा जाऊ. आता आपण सर्व त्र्यंबकेश्वरला जाऊ. उठिले गोपाळ, सर्व वैष्णव, सर्व वारकरी उठले आणि ऋषिकेशी सर्व उठले. आणि झालं काय? आले त्र्यंबकासी निवृत्तीराज, आले त्र्यंबका निवृत्तीराज, त्र्यंबकेश्वरला हे सर्व वैष्णव, सर्व वारकरी, भगवान पांडुरंग परमात्मा, पुंडलिक राय हे सर्व आले. निवृत्तीराज आले. कधी? देवाने उत्सव केला. एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासी, उत्सव निवृत्तीसी देवे केला. देवाने स्वतः निवृत्तीनाथ महाराजांना उत्सव केलेला आहे. द्वादशी पारणे सोडिता वैष्णव, सर्व द्वादशीला वैष्णव पारणे सोडायला बसले. समारंभ देव करीत असे, स्वतः देवाने समारंभ करावा अशी स्थिती प्राप्त झाली. केवळ सर्व निवृत्तीनाथ महाराज सांगतात, राहिले ते शक्ती, केवळ शक्ती अंगात राहिली. देह तर अगोदरच त्याग केला, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे देह अगोदर गेला प्राण माझा. राहिले ते शक्ती, गळाले शरीर, देह अहंकार त्यागी गेला. सर्व या बोधाला आले. कोणाचे करवे पूजा, कोणी कोणा, कोणाची कोणा करवे पूजा आणि सेवा कशी करावी, कोणाला करता येईना. अवघे नारायणा करणे लागे. सर्व नारायणाला, भगवंताला हे करावं लागलं. सर्व नारायणाने केलं, म्हणजे सर्वांची सेवा, सर्वांचं पूजन. नामदेव महाराजांनी जे वर्णन केलं, अवघे नारायणा, कारण असं आहे, नामा म्हणे देवा मुक्ताईची गती. त्याच वेळी
सांडिले निवृत्ती शरीरासी. त्याच वेळी निवृत्तीनाथ महाराज या अवस्थेला प्राप्त झाले होते. त्यामुळे स्वतः देवाने आपुलिया अंगे साहित्य श्रीरंगे, स्वतः श्रीरंग पांडुरंग परमेश्वराने सर्व साहित्य सामुग्री पूजा सामुग्री बरोबर घेतली. काय केलं? पूजिले सांग संत साधू. आलेल्या सर्व साधू संतांची पूजा देवाने आपल्या हाताने केली. लक्षात घ्या. म्हणजे देव त्या भक्ताची पूजा करतोय. भक्तवत्सल ज्याचा स्वभाव, म्हणजे भक्त देवाची पूजा करेल यात काय विशेष, पण असा देव ज्या भक्ताची पूजा करतो हा त्या देवाचा एक स्वभाव आहे. भक्त परवशपणा. सर्व संतांची पूजा केली. निवृत्तीनाथ महाराजांनी विठोबाची महापूजा केली. निवृत्ती देवे केले विठोबाची पूजा. उभारलेल्या ध्वजा पताकांच्या सर्वत्र आपल्या पताका उभ्या केल्या. पश्चिमेशी स्थळ अनादी समूळ उघडले शीळ समाधीशी. की त्या गावाच्या पश्चिमेला म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पश्चिमेला जी जागा आहे त्या ठिकाणी भगवान शंकराने तपश्चर्या केलेली, मगाशी सांगितल्याप्रमाणे अनादीपासून युगापासून आलेली ही जागा. उघडली शीळ समाधीची. समाधीची शिळा काढण्यात आली. स्वतः भगवान परमात्मा म्हणतात, म्हणती योगेश्वर अनादी या शेजा. या शेजा अनादी आहेत, निर्माण केलेल्या नाहीत. चित्ररत्ने ती पूजा केली असे. चित्ररत्नांनी या समाधीच्या जागेची पूजा केलेली आहे. नामदेव महाराज वर्णन करतायत, नामा म्हणे देवा जागा निरंजनी. काय देवा ही जागा आहे? युगादी हे धुनी धुपती. युगाच्या आधीपासूनच ही धुनी या ठिकाणी प्रज्वलित झालेली आहे. त्या जागेचं वर्णन कशी आहे? तुळशी बेल पुष्पे समर्पिली वर. बेल पुष्पे समर्पिली पहाते ऋषेश्वर पहिली पूजा. पहाते ऋषेश्वर पहिली पूजा. ऋषेश्वरा पूजा पहाते ऋषेश्वरा. नारा विठा गोंदा पाठविला महादा. झाडावया शेजा सिद्ध झाली. झाडावया शेजा सिद्ध झाली. तुळशी बेल पुष्पे समर्पिलेवर पाहते ऋषेश्वर पहिली पूजा. ते ऋषेश्वर सर्व संत मंडळी तिची पूजा पाहतायत. नामदेव महाराजांचे पुत्र नारा विठा गोंदा महादा यांना पाठवलं. झाडावया शेजा पुढे झाले. समाधीची जागा स्वच्छ निर्मळ करण्याकरता पुढे पाठवलं. शिळा काढल्यावर आजूबाजूची जागा त्यांनी झाडली. सभोवती जागा झाडली निर्मळ. सभोवती जागा झाडली. कोणती? जी अनादी जागा निवृत्ती राजा करता आहे. अनादी ही जागा निवृत्ती राजा निवृत्तीनाथांना असणारी जागा सभोवताने झाडली. सभोवती दीप लावलेले. समाधी सभोवती दिवे सुद्धा लावलेले आहेत. पण त्यांनी बघितलं आहे सभोवती दीप लावलेले समाधी, पण पूजा आधी केली असे. सर्व ते नामदेव महाराजांची मुलं आत गेल्यानंतर सांगतायत, देवा ही तर पूजा समाधीची अगोदरच केलेली आहे. संत जे उपस्थित होते ते सांगायला लागले, अनादी हे पूजा केली म्हणती संत. अरे ही पूजा अनादी काळापासून केलेलीच आहे. पूजा तयारच असल्यामुळे आता कोणी आत उतरून ये. आता कोणी आत उतरून आज्ञा केली. आता कोणी आत जायचं नाही. नामदेव महाराज जागेचं वर्णन करतात. नामामणे हरी काय स्थळ चांगले, दुर्वा दरवे फुले वाहिली. समाधी जिथे घेतली पाठीमागून एक नदी वाहते, तिचं नाव आहे पुष्करणी. म्हणजे गोदावरी नदी तर आहेच. आपल्या मंदिराच्या पाठीमागेला बघा, आता तो ओहळ दिसतोय, पावसाळ्यातच वाहतो. 700-750 वर्षापूर्वी जिथे प्रचंड पाणी वाहत असे, कशावरून कल्पना करा तुम्ही, ते दगड बघा पहाडाचे. त्या पहाडावरूनच कल्पना येते की पूर्वी इथून किती पाणी गेलं असेल. पुष्करणीचे तो काठ, पुष्करणीच्या काठी बैसले मंडळी, हे सर्व मंडळी पुष्करणीच्या तटावर गेले. काय केलं तिथे? देव ऋषेश्वर जेवताती, हे सर्व आलेले संत मंडळी, देव देवता गंधर्व हे सर्व जेवायला बसलं. बरं वाढायला कोण होतं? एवढे पानं वाढायला अवघ्या पात्रे वाढेले नारायणे.
नारायणी अवघ्या पात्री वाढिली नारायणी सोडिती पारणे निवृत्तीराज अवघ्या पात्रे वाढिली नारायणी नारायण भगवंताने सर्व पात्रे वाढली सोडिती पारणी निवृत्तीराज निवृत्तीनाथ पारणं सोडायला बसले विठोबा रुक्माईने घेतला निवृत्ती जेवता ती पंक्ती गोपाळ सर्व जेवले त्या पुष्करणीच्या काठावर बसले अवघे संत तेथे बैसले निवाडे पुंडलिक विडे वाटी तशी नामा म्हणे देव बैसले कीर्तनास होता कासावीस पंढरीनाथ सर्व ऋषीमुनींची स्थिती अशी झाली निवृत्ती देवासाठी स्पुंदती ऋषीश्वर लावला पदर डोळियासी गरुडावर पुंडलिके घातीला साज जाते निवृत्तीराज समाधीशी निवृत्तीला जाता समाधीला जाय समाधीला जायला निघाले काय झालं चालते विमाने वाजतसे घंटा उठा आता भेटा अवघेजण सर्वजण आता निवृत्तीनाथांना भेटून घ्या समाधी कीर्तन गजरी गेलीसे मंडळी बैसले ते पाळी समाधीच्या नामा म्हणे पुढे उभे नारायण आरंभिले नमन निवृत्तीराज निवृत्तीनाथांनी नमनाला सुरुवात केली देव पुढे उभे राहिले नमो गणपती गजानना नमो सरस्वती मंगल ध्याना नमो आगाध ब्रह्मपरायणा नमो नमो स्वामी नमो आदिमायादी सागरा नमो चिदानंद दिगंबरा एकत्व एकसारा नमो नमो तुझ नमो गहिनीनाथा आदिगुरु तो आदि संकटुतारू संसार हरतारू सद्गुरुनाथा तुझ नमो नमो पांडुरंग दयाळा नमो गोविंद गोपाळा नमो वैष्णव सकळा सर्वाभूती निजगुरु नमो नमन नेनो कैसेरीते अशा पद्धतीने नमन केलं सर्वांना सर्व निवृत्तीनाथांचं नमन झालं सर्व वैष्णवांनी निवृत्तीनाथांची पूजा केली धूप पंचारती गंधाक्षदा वाहती पूजेला निवृत्ती वैष्णवांनी निवृत्तीनाथांचं पूजन केलं पूजन करताना सर्वांच्या डोळ्याला पाणी आलं प्रेमे आसुई येती सकळांची डोळा माळ घाली गळा पुंडलिक पुंडलिक राय स्वतः माळ घातलेला आहे निवृत्ती देवी ग्रंथ केला होता सार निवृत्तीनाथ महाराजांनी जो अभंग गाथा निर्माण केला ठेविला समोर विठोबाच्या अवघ्या जनालागी केला नमस्कार उठावले भार वैष्णवांचे सर्वांना निवृत्तीनाथांनी नमस्कार केला बघितलं हे सर्व आले प्रेमी होती विकळ निवृत्तीराज सर्व देव आले सर्व आले विकळ झाले नामा म्हणे निवृत्ती सारिखा योगी नाही आता जगी दावावया निवृत्तीनाथासारखा योगी दाखवणार काय सर्व गोपाळ सर्व मंडळी सर्व वैष्णव समाधीच्या पाळी बैसली सकळी सर्व समाधीच्या कडीला बसले केला या गोपाळी जय जयकार सर्वांनी जय जयकार केला निवृत्तीनाथ महाराजांबरोबर कोण होतं निवृत्तीच्या संगी पुंडलिक पांडुरंग सिद्ध झाले सांग समाधीसी निवृत्ती देवी वंदिले सकळांची पावले सर्वांना निवृत्तीनाथांनी वंदन केलं तीर्थ ते घेतले विठोबाचं तीर्थ घेतलं पताकाची छाया समाधीशी आली उतरले खाली निवृत्तीराज बरोबर कोण गेलं निवृत्तीनाथांना धरून पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी बैसले आसनावरी निवृत्तीराज निवृत्तीनाथ महाराज आसनावर बसले नामा म्हणे देवा काय पाहावे आता गेला पंढरीनाथा चितभानू तू समाधीला निवृत्तीनाथ महाराज बसले चित्त स्थिर केलं आसन धारण केलं निवृत्तीराज बैसले समाधी सुचित्त त्यावेळी घडलं काय चिन्मय ते ज्योत उजळली चिन्मय ज्योत प्रकाश सर्वत्र पडला पुंडलिक रायांना भरून आलं पुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळा निवृत्तीनाथांना त्यांनी मिठी मारली अवघी यांच्या डोळा सुईती त्या स्थितीचा परिणाम स्वतः पांडुरंग परमात्मा विकळ झाले लक्षात घ्या हा वेळ झाली आता म्हणून विठोबाचे हृदय आलेसे भरून झाकी येले नयन निवृत्तीराजे विठोबाचं हृदय भरून आलं निवृत्तीनाथ महाराजांनी डोळे झाकले आणि समाधी सिद्ध केली ज्ञानेश्वर झाकेले नयन निवृत्तीराजे पुंडलिके आणले विठोबासी बाहेर केला नमस्कार वैष्णवानी राही रखुमाबाई बैसल्या गहीवरत अनेक संत महंत ओसंडती सर्व संत महंत ओसंडायला लागले रडायला लागले सर्व शोक करायला लागले नामा म्हणे देवा धीर नाही आता घाला आता शिळा समाधीशी मग समाधीला शिळा घातली नारा महादा गोंडा झालेसे विकळ झाकेले शिळ समाधीशी परिसा भागवत करीतसे शोक म्हणे देवा दुःख फार झाले द्वादशी समाधी दिधली निवृत्तीशी
शोक करती अवघे जण देव म्हणती उठा करा आता पूजा घालू पुष्पसे ज्या समाधीची. मग सगळे उठले वैष्णव आणि ते सकळ गेले ते विकळ समाधीशी. घेतली समाधी सव्य वैष्णवांनी. समाधी आपल्या उजव्या हाताला घेतली. पूजता ते सुमने समाधीशी. सर्व फुलं हातात घेऊन सर्व त्या समाधीवर फुलं वाहिले. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा. चला आचमन पुष्करणे. ते पुष्करणीला आचमन करायला चला. आणि असा उत्सव 5 दिवस केला. म्हणजे दशमीला तिथे गेल्यावर 5 दिवस उत्सव केला. निवृत्तीसी दशमीपासून काला अमावस्येसी त्र्यंबकेश्वरी. ज्येष्ठ मध्य अमावस्येला काला झाला. प्रतिपदेशी हरी निघाले बाहेर. प्रतिपदेला बाहेर निघाले. कीर्तन गजरी पुढे होत. गरुडावर सिद्ध झाले नारायण. पण प्रतिपदेला हरी बाहेर निघालो. काही ऋषीश्वर राहिलेले तेथे. काही ऋषीश्वर त्या ठिकाणी राहिले आणि बहुतेक गेले अलंकापुरा. काही ऋषीश्वर त्या ठिकाणी राहिले समाधीचं रोज नित्यनैमित्तिक पूजा अर्चा सेवा करण्यासाठी. कारण हा जो सेवेचा जो योग आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा योग, सोपान देवांच्या समाधी आणि निवृत्तीनाथ महाराजांची समाधी जी गोसावी घडण्यात आली, त्याचा क्रम असा आहे. चांगदेव महाराजांनी त्यांचे शिष्य त्या समाधीला पूजेला ठेवले, लक्षात घ्या. आणि तिथपासून परंपरेने आलेली ही सेवा आहे. आता मी ह्या घरात 21व्या पिढीचा पाईक आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्या ऋषी परंपरेने आलेली ही ठेवा. मग स्वतः देव गरुडावर बसले. नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देवा जावे आषाढीशी. आषाढी एकादशी जवळ आली एकादशी पंढरी. असं सर्व हे वर्णन समाधीचं नामदेव महाराजांनी केलं. नामदेव महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वर विभूती. अशा विभूती आता सापडणार नाही. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी. आता ऐसे कोणी होणे. आता असं कोणी होणार नाही. आणि हा जो समाधी प्रकरण नामदेव महाराज म्हणतात मी लिहिलाय. ह्या समाधीचं श्रवण जरी केलं तरी त्याचं फल काय. समाधी श्रवण करीती निशिदिनी. त्याशी चक्रपाणी देईल भेटी. जो कोणी बैसेल समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची. हे पृथ्वी प्रदक्षिणेचं फल समाधी श्रवणाला आहे. सर्व पातकाची निवृत्ती समाधीचं जर श्रवण करील स्वतः भगवान परमात्मा ज्याला भेट देतोय. आणि नामदेव महाराज म्हणतात हे जे मी लिहिलंय माझ्या बळे नाही. नामा म्हणे हरी बोलिलो तुझी या बळे. वाहिले तुळशी दळे स्वामी लागे. हे माझं नाही स्वामी, तुम्हाला मी हे तुळशी दळ वाहिलेलं आहे. समाधी प्रसंग श्रवण केला तर त्याचं फल नाही दोष पातकांचा. गुरुवर्य चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, आंबेडकर महाराज यांच्या संकल्पनेतून हा समाधी प्रकरण सोहळा की संतांची समाधी सांगावी, त्या समाधीचं श्रवणाचं फल या अभंगात दिले. वेळेची मर्यादा म्हणून मी आता विस्तार करत नाही, या ठिकाणीच सांगतो. पण ह्या समाधी श्रवणाचं हे फळ असल्यामुळे पातकाची निवृत्ती करणं, परमेश्वराचं दर्शन, पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ समाधी श्रवणात असल्यामुळे आपण परम भाग्यवान आहात की त्या निमित्ताने संतांच्या समाधीचं आपल्याला श्रवण घडतंय. आणि मीही भाग्यवान आहे. काही तुलसीदल मलाही अर्पण करण्याची संधी मिळाली, जे विधिवत यथामती बरोबर असेल श्रीमंत निवृत्तनाथांच्या कृपेमुळे, श्री गुरु साखरे महाराजांच्या आशीर्वादाने झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंगरायाच्या चरणी समर्पित करतो. संप्रदायपूर्वक भजन करा. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. Para.